कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पारू, लहान आहेस का ग आता? मान्य आहे तुझ्यात अवखळपणा आहे, पण आपल्या वागण्यामुळे कोणाचं काय नुकसान होतंय हे तरी जरा बघावं. नुसता तुझा येंदळेपणा सुरूच असतो. लक्ष देऊन चालता येत नाही तुला. बघितलंस ना किती नुकसान झालंय ते. कोण आणि कसं भरून देणार ते? मी स्वतःला ऐकलं ना तरी एवढे पैसे चुकवता येणार नाहीत आपल्याला. मी खरंच मुद्दाम नाही केलं. मला नाही माहिती ती बांगडी कशी माझ्या पायाखाली आली. अगं बाळा, मग लक्ष देऊन चालायचं ना. आणि कायम तू आपली पायरी कशी काही सरतेस ग? मी खरंच मुद्दाम नाही केलं. माझं चुकलं, मला माफ कर ना बा. कसं आहे ना पारू, त्या आईला मॅडमच्या खास पाहुण्या आहेत. तू त्या पाहुण्यांना दुखवलं म्हणजे तुझ्या देवी आईंना दुखवलं ना. हे बाळा पारू, ओरडू नकोस मध्ये, ओरडू नको. शांत हो, शांत हो. पारूच्या चुकीबद्दल आय एम रिअली व्हेरी सॉरी. प्लीज सॉरी म्हणू नका. तुमची ओळख होणं, तुमचा सहवास लाभणं हेच खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. माझ्याकडे पैसा आहे पण नाती नाही आहेत. मी तुमचं भरलं घर पाहिलं आणि आयुष्यात मी किती एकटी आहे याची जाणीव झाली. पैशाने वस्तू मिळवता येतात, सुखदुःखात साथ देणारी, जीवाला जीव देणारी माणसं नसतील तर कितीही पैसा असला तरी तो व्यर्थ आहे. तर त्या पारूला पण हरवलं चांगलं वागण्यात. एनिवे, सो मिस्टर बिझनेस टायकून, मी बनवलेला चहा कसा वाटला? No, it was superb. ओके, बाय द वे, तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडे जेवायला यायचंय. ओके प्रिया, मी तुझ्या स्कूल प्रोजेक्ट बाबत ऐकलं बरं का. आय एम इंटरेस्टेड इन दॅट इफ यू अलाव. शुअर, थँक्यू. आपली आज आत्ता ओळख झाली असं खरंच वाटत सुद्धा नाहीये. फक्त तू एवढं महागडं पेंटिंग आमच्यासाठी आणलंस आणि असं झालं. पण ठीक आहे, जे झालं ते झालं. पण माझ्याकडे जेवायला यायचं विसरायचं नाही. एनिवे, आम्ही तुझ्या घरी जेवायला नक्की येऊ. मी वेळ कळवते. ठीक आहे, मी येते. आदित्य सर, तुम्ही अनुष्का मॅडमला गाडीपर्यंत सोडायला जा ना. Yes, why not? Please, please. चल. Yeah. Actually, एक सांगायचं होतं. अनुष्का, तू जेव्हा आईला अहिल्यादेवी किर्लोस्करांना भेटायला नकार दिलास तेव्हा वी ऑल वर शॉक्ड. मला तर खूप आश्चर्य वाटलं होतं की का, बट थँकफुली आता त्याचं कारण कळलं. सो या, आय एम रिअली व्हेरी सॉरी. नो, इट्स ओके. मुळात मी माणसं पाहून भेटत नाही. माझ्यासाठी दिलेली वेळ आणि कमिटमेंट जास्त महत्वाची आहे. आणि तेव्हा त्या पेशंट्सना जास्त गरज होती माझी, त्यामुळे मी बाय द वे आदित्य, तुम्ही माझ्यावर चिडलाय का?
नो ॲब्सोल्युटली नॉट. इनफॅक्ट तू वेळेला इतकं महत्व देतेस हे ऐकून खरंच खूप बरं वाटतं. आणि तू सुद्धा तत्वांवर चालणारी आहेस, अगदी माझ्या आईसारखी. हो. आणि माणसाने तसंच असावं. अच्छा, म्हणजे तुला पटलंय, आय मीन तुम्हाला पटलंय तर तुला इज फाईन. ओके. फ्रेंड्स, फ्रेंड्स, इट वॉज नाईस मीटिंग यू. नाईस मीटिंग यू. नाईस या, सी यू. सी यू. आदित्य सर, तुम्ही इकडं बसा ना. ते आदित्य सर, तुम्ही इकडं म्हणजे काही काम होतं का? बा बाहेर गेलाय, म्हणजे बाकडं काही काम होतं का? नाही, तुझ्याकडे होतं. माझ्याकडं काय? अरे यार, आय एम सॉरी. आणि आदित्य सर, तुम्ही कशा पायी सारी म्हणताय? कशाला म्हणजे बघा, अशी जे काही झालं ते खरंच खूप चुकीचं होतं पारू. आय एम रिअली सॉरी. सर, मला माहित आहे दामिनी मॅडमचा स्वभाव. मला वाईट नाही वाटलं. दामिनी काकू बद्दल तुला सगळं माहिती आहे याचा अर्थ असा होत नाही की दामिनी काकू बरोबर आहे. तुला अजिबात कशाच वाईट वाटत नाही का ग? प्रत्येकाबद्दल इतका पॉझिटिव्ह विचार कसा काय करू शकतेस तू? काय काय बोलत होती यार ती दामिनी काकू. मला इतका राग आला होता ना तेव्हा. आदित्य सर, काय? एक विचारू? त्या बोलल्या तर तुम्हाला का त्रास झाला? कशाला म्हणजे? तुला कोणी काही बोललं तर मला त्रास होतो यार. का? का पारू, कारण मैत्रीत हे सगळं नॉर्मल असतं. तुझ्यामुळेच मला खऱ्या मैत्रीचा अर्थ कळलाय का? तर सतत आपला बिझनेस, काम काम. आदित्य सर, आणि तुमच्यामुळं कळलंय मला खरं प्रेम काय असतं. एक सेकंड. आई, आई. आदित्य, लवकर घरी ये. ओके आलोच. आई बोलवते. पारू, तुला ती काचेची मागणी खरंच लागली नाही ना? नाही. नक्की? बाय. 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 झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.